हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण फिश फ्राय तयार केलेली आहे ते आज आपण बघणार आहे. फिश फ्राय तयार करण्यासाठी आपण रोहू मासा घेतलेला आहे. तर हा मासा आपण 2 वेळा स्वच्छ पाणी घेऊन धुवून घेतलेला आहे. माशाला आपण काही मसाले लावून ठेवणार आहे. त्यासाठी आपण 1 वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा हळद पावडर टाकत आहे. चवीसाठी आपण यामध्ये मीठ टाकत आहे. लाल मिरची पावडर 2 चमचे टाकत आहे. 1 चमचा आपण गरम मसाला टाकत आहे. काश्मीरी लाल तिखट पावडर 1 चमचा टाकत आहे. काळी मिरी पावडर आपण यामध्ये थोडीशी टाकत आहे. अद्रक लसूण पेस्ट आपण यामध्ये 1 ते 1.5 चमचे टाकत आहे. अर्ध्या लिंबूचा रस काढून घेतलेला आहे, तो लिंबूचा रस आपण यामध्ये घालत आहे. बारीक साईजचा रवा यामध्ये आपण 2 चमचे घालत आहे. थोडेसे पाणी घालून आपण हे सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेणार आहे. पाणी न घालता सुद्धा हे सर्व मसाले एकत्र करून माशाला लावून घेतले तरी चालतील, पण मी यामध्ये थोडेसे पाणी घालून सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेतलेले आहेत. एक माशाचे तुकडे घेऊन आपण सर्व मसाले माशाला चांगले एकत्र मिक्स करून दोन्ही बाजूंनी लावून घेणार आहे. जेवढे मासे आपण तळण्यासाठी वापरणार आहे तेवढ्या सर्व माशांना आपण मसाला लावून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व माशांना मसाला लावून घेतलेला आहे. आणि हा मसाला लावून घेतलेला मासा आपण 15-20 मिनिटे मुरत ठेवणार आहे. मासे तळून घेण्यासाठी आपण तव्यामध्ये तेल घालत आहे. गरम तेलामध्ये तव्यामध्ये जेवढे मासे बसतील तेवढे आपण तळण्यासाठी सोडणार आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा मी 3 मासे तळण्यासाठी सोडलेले आहेत. यामध्ये अजून 2 मासे आपण तळण्यासाठी घालत आहे. मासे आपण दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेणार आहे. खालची बाजू आपण भाजून घेतल्यानंतर पलटी करून आपण दुसरी बाजूही भाजून घेणार आहे. एक बाजू भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून दुसरी बाजूही चांगली भाजून घेणार आहे. बारीक गॅसच्या आचेवरती आपण खरपूस मासे भाजून घेणार आहे. दोन्ही बाजूंनी मासा भाजून झाल्यानंतर आपण मासा तव्याच्या कडेला बाजूला काढून घेत आहे. तळलेले मासे तव्याच्या बाजूला कडेला लावून आपण आता राहिलेला मासा तळून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्व मासे तळून घेणार आहे. आणि कडेला लावून ठेवलेला मासा आपण काढून घेत आहे. तर हा मासा आपण दोन्ही बाजूनी चांगला तळून घेतलेला आहे. तळून घेतलेले मासे आपण एका ताटामध्ये काढून घेत आहे. अशा पद्धतीने आपण सर्व मासे तळून घेणार आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.